हॅलो स्टुडंट्स. व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण नेतृत्व, त्याचा अर्थ, महत्त्व व गुण याचा अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण नेतृत्वाची कार्य अभ्यासणार आहोत. पाहूया नेतृत्वाची कार्य. पहा, कोणत्याही देश किंवा संघटना की ज्याचे यश हे त्याच्या नेत्यावर अवलंबून असते. आता उदाहरण घ्यावयाचं झालं तर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर नेतृत्वामुळे आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले दिसून येते. भारतातील अनेक उद्योग आज जगावर राज्य करताना सुद्धा दिसून येतात. जसे की टाटा उद्योग समूह असेल, की आज एका प्रगत अवस्थेमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. उद्योगाचे किंवा संघटनेचे यश किंवा अपयश हे संपूर्णतः त्या नेत्यावर अवलंबून असते. त्यासाठी नेत्याच्या कार्याचा विचार होणे आवश्यक आहे. म्हणून नेतृत्वाची किंवा नेत्याची सामान्य कार्य कोणती आहेत ती आज आपण इथे अभ्यासणार आहोत. पाहूया पहिलं कार्य काय आहे. हाताखालच्या कर्मचाऱ्यांना भावना व अडचणी समजावून घेणे. बघा, संघटनेत नेत्याला इतरांकडून कामे करून घ्यावी लागतात. इतरांकडून काम करून घेताना कर्मचाऱ्यांच्या अडचणी, शंका, मते व विचार जाणून घेतले पाहिजेत. कर्मचाऱ्यांच्या भावनांची कदर केली पाहिजे. कर्मचाऱ्यांवरील सर्व बाबींचा त्यांच्या प्रत्यक्ष कामावर परिणाम होत असतो. म्हणूनच नेत्याने कर्मचाऱ्यांचे विचार काळजीपूर्वक जाणून घेऊन त्यांना समजावून घेतले पाहिजे. या कौशल्यामुळे कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला जाऊ शकतो. नेतृत्वाचं दुसरं कार्य आहे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे. संघटनेतील कर्मचाऱ्यांना निर्देशन व मार्गदर्शनाचे महत्त्वाचे काम करावे लागते. संघटनेची उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी त्याला कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळवावे लागते. त्याची भूमिका ही मित्र, एक तत्ववेत्ता व एक मार्गदर्शन अशा त्रिस्वरूपाची असली पाहिजे. आपल्या अधिकाराचा सदुपयोग करून कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास त्याला आदर्श नेता म्हणून मान्यता सुद्धा प्राप्त होते. तिसरं कार्य आहे संघभावना निर्माण करणे. व्यवस्थापक संघटनेतील कर्मचाऱ्यांचा नेता असतो. संघटनेत असंख्य कर्मचारी काम करत असतात, परंतु त्यांच्यामध्ये एकता किंवा संघभावना असावी लागते. नेता कर्मचाऱ्यांमध्ये एकतेची किंवा संघभावना वाढीस लावण्यासाठी प्रयत्न करत असतो. कर्मचाऱ्यांमधील मतभेद दूर करतो आणि त्यामुळेच तो यशस्वी होत असतो. शिस्त राखणे हे देखील नेतृत्वाचे एक कार्य आहे. संस्थेतील नियम, आदेश, सूचना या कर्मचाऱ्यांनी पाळाव्यात यासाठी शिस्त असणे आवश्यक असते. शिस्तीच्या वातावरणामुळे संघटनेची उद्दिष्टे पार पाडता येतात. शिस्तीमुळे गोंधळाची व विनाशाची प्रवृत्ती टाळता येते. शिस्तीचा अतिरेक सुद्धा नसावा. नेत्याने कर्मचाऱ्यांच्या मनात स्वयंशिस्तीची भावना निर्माण केलेली असावी. कर्मचारी स्व इच्छेने शिस्तीने काम करावेत. नंतरचं नेतृत्वाचं कार्य आहे आदेश देणे. नेत्यावर त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याची जबाबदारी असते. त्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना आदेश द्यावे लागतात. योग्य वेळी योग्य आदेश देण्यात आला तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होत नाही. कर्मचारी व्यवसायाच्या उद्दिष्टप्राप्ती दृष्टिकोनातून कार्य करू शकतात. म्हणून आदेश देण्याचे कार्य सुद्धा नेत्याला करावे लागते. प्रभावी संदेशवहनाची सोय करणे. संघटनेतील सर्व कामे पूर्वनिर्धारित व योजनेनुसार होणे आवश्यक आहे. त्यासाठी चांगल्या संदेशवहनाची आवश्यकता असते. संदेशवहन योजना प्रभावी असणे,
तर व्यवसाय संस्थेची ध्येय व आदेश कर्मचाऱ्यांपर्यंत त्वरित पोहोचतात. कर्मचाऱ्यांच्या शंका किंवा सूचना उच्च व्यवस्थापनापर्यंत पोहोचतात. संदेशवहनाची जी दरी आहे ती कमी होते. कर्मचाऱ्यांच्यात आणि कर्मचारी आणि मालक यांच्यामध्ये किंवा नेता यांच्यामध्ये एक सलोख्याचं वातावरण निर्माण होतं. नंतरचं कार्य आहे मनोबल बांधणी. कर्मचाऱ्यांचे मनोबल कसे आहे यावर काम व कामाचा दर्जा, संस्थेतील शिस्त या बाबी अवलंबून असतात. त्यामुळे नेत्याने विविध प्रेरणांच्या माध्यमाने कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले पाहिजे. मनोबल वाढविणे किंवा कमी करणे हे प्रामुख्याने नेतृत्वावर अवलंबून असते. संस्थेविषयी निष्ठा वाढविणे. नेत्याने कर्मचाऱ्यांना संस्थेचा इतिहास, उद्दिष्टे व कामकाजाची पद्धती याबाबतची माहिती दिली पाहिजे. संस्थेबद्दल त्यांच्या मनात गैरसमज असतील तर ते वेळीच काढून टाकले पाहिजेत. कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतल्यास नेता कर्मचाऱ्यांच्या मनात संस्थेविषयी निष्ठा किंवा आदर निर्माण करू शकतो. शेवटचं नेतृत्वाचं कार्य आहे सामाजिक प्रक्रिया प्रभावशाली करणे. प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा घटक आहे. समाजात राहणे प्रत्येक व्यक्तीला आवडत असते. तसेच प्रत्येकामध्ये काही नेतृत्व गुणही असतात. नेत्याने वरील सर्व बाबींची नोंद घेऊन कर्मचाऱ्यांच्या सामाजिक गरजेकडे लक्ष दिल्यास कर्मचाऱ्यांना कामाबद्दल आस्था निर्माण होईल व ते अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण नेतृत्वाची कार्य या व्हिडिओमध्ये पाहिली आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण नेतृत्व शैली किंवा नेतृत्वाचे विविध जे प्रकार आहेत ते अभ्यासणार आहोत. माझे या विषयाचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.